आपल्या धर्मग्रंथातील कथेनुसार एकदा ऋषी दुर्वासांच्या शापामुळे स्वर्गातील वैभव नष्ट होत चालले होते. तेव्हा सर्व देव मिळून भगवान श्री विष्णूंकडे गेले. भगवान श्री विष्णूंनी देवांना सांगितले की राक्षसांना सोबत घेऊन आपण समुद्र मंथन करावे आणि हे सुद्धा सांगितले की समुद्र मंथनातून जे अमृत निघेल ते प्राशन करून देवी देवतांनी अमर व्हावे. ही गोष्ट देवतांनी राक्षसांचा राजा बळीला सांगितली. तेव्हा राक्षस सुद्धा समुद्र मंथनासाठी तयार झाले. वासुकी नागाची दोरी आणि मंदर पर्वताची रवी बनवून समुद्र मंथन केले गेले. समुद्र मंथनातून उच्चैश्रवा घोडा, ऐरावत हत्ती, लक्ष्मी, भगवान धन्वंतरी सहित 14 रत्ने निघाली. तर पाहूया या रत्नांचे अर्थ आणि जीवनाशी निगडीत सहसंबंध. सर्वात प्रथम आहे हलाहल म्हणजे काळेकुट्ट विष. समुद्र मंथनातून सर्वप्रथम काळेकुट्ट विष निघाले. हे विष पाहून सर्व देवी देवता आणि राक्षस भयभीत झाले. तेव्हा सृष्टीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने भगवान शंकराने ते काळेकुट्ट विष प्राशन केले. याचा अर्थ असा आहे की परमात्मा प्रत्येक माणसाच्या मनात वसला आहे. जर आम्हा सर्वांची परमात्मा रूपी अमृत प्राशन करण्याची इच्छा असेल तर आपल्या सर्वांना मनाचे मंथन करावे लागेल. दुसरे रत्न होते कामधेनू. समुद्र मंथनाच्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर होती कामधेनू गाय. ती अग्निहोत्री यज्ञाची सामग्री उत्पन्न करणारी गाय होती. म्हणून कामधेनू गायीला ब्रह्मवादी ऋषीमुनींनी धारण केले. समुद्र मंथनावेळी तिसऱ्या क्रमांकावर उच्चैश्रवा घोडा निघाला, ज्याचा रंग पांढरा शुभ्र होता. या घोड्याला राक्षसांचा राजा बळीने धारण केले. समुद्र मंथनातून चौथ्या क्रमांकावर ऐरावत हत्ती निघाला होता. ऐरावत हत्तीचे 4 मोठमोठे दात होते, ज्यांची चमक कैलास पर्वतापेक्षाही अधिक होती. ऐरावत हत्ती बुद्धीचा प्रतीक आहे आणि त्याचे 4 दात म्हणजे लोभ, मोह, वासना आणि क्रोधाचे प्रतिनिधित्व करतात. समुद्र मंथनात 5व्या क्रमांकावर कौस्तुभमणी निघाला होता, ज्याला भगवान श्री विष्णूंनी आपल्या हृदयापाशी धारण केले. समुद्र मंथनातून 6व्या क्रमांकावर कल्पवृक्ष निघाला होता. सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या कल्पवृक्षाला स्वर्गाच्या देवी देवतांनी मिळून स्वर्गात स्थापित केले. समुद्र मंथनातून 7व्या क्रमांकावर रंभा नावाची अप्सरा निघाली होती, जी खूपच सुंदर होती. तिने सुंदर वस्त्रे आणि आभूषणे धारण केली होती. तिची चाल मनाला भुरळ घालणारी होती. रंभा अप्सरेला देवतांनी आपल्याकडे ठेवून घेतले. समुद्र मंथनाच्या वेळी 8व्या क्रमांकावर देवी लक्ष्मी निघाली होती. लक्ष्मीला पाहून सर्व देवांना आणि राक्षसांना वाटले की ती आपल्याला मिळाली, परंतु देवी लक्ष्मीने भगवान श्री विष्णूंना आपले पती म्हणून स्वीकारले होते. लक्ष्मी धन, वैभव, ऐश्वर्य आणि इतर प्रापंचिक सुखाचे प्रतीक आहे. समुद्र मंथनातून 9व्या क्रमांकावर निघाली होती वारुणी देवी. सर्व देवतांच्या संमतीने तिला राक्षसांनी घेतले. वारुणीचा अर्थ आहे मदिरा म्हणजे नशा. ही सुद्धा एक वाईट वृत्तीच आहे. समुद्र मंथनातून 10व्या क्रमांकावर चंद्रमा निघाला. भगवान शंकरांनी त्यास आपल्या मस्तकावर धारण केले. समुद्र मंथनात 12व्या क्रमांकावर पंचजन्य शंख निघाला होता, ज्याला भगवान श्री विष्णूंनी आपल्या जवळ ठेवले. समुद्र मंथनात सर्वात शेवटी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे निरोगी शरीर आणि निर्मळ मनाचे प्रतीक आहेत. श्रोतेहो, जेव्हा आपले शरीर निरोगी आणि मन निर्मळ असेल तेव्हा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होईल. याचा अर्थ असा आहे की 5 कर्मेंद्रिय, 5 जननेंद्रिय आणि अन्य 4 म्हणजे बुद्धी, चित्त आणि अहंकार, जर आपण या सर्वांवर नियंत्रण करू शकलो तरच आपल्या जीवनात परमात्मा अर्थात अमृताची प्राप्ती होईल. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन भान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड
करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड, बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की